नमस्कार, कसे आहात? आज आहे बुधवार आणि आज कोणताही व्लॉग नाहीये. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असणार. आज मी तुम्हाला जी रोजच्या वापरातली भांडी आहेत ती सगळी दाखवणार आहे. तांबे पितळेचे जे भांडे आहेत ना त्यांचा मी एक सेपरेट व्हिडिओ करेल. आज व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होईल आणि सेपरेट मी तुम्हाला दाखवेल तांबे पितळेची भांडी आणि पूजा रूम मध्ये जे मी पूजेसाठी भांडी वापरते तर तो मी एक वेगळा व्हिडिओ करेल. म्हणजे त्याची भांडी सगळी मी तुम्हाला वेगळी दाखवेल, मी दिवे असं सगळं. तर आज मी तुम्हाला दाखवते रोजच्या वापरातली सगळी भांडी जी आपल्याला रोज लागतात. भांडी तर माझ्याकडे भरपूर आहेत, पण जी काही मी रोज वापरते ती तुम्हाला मी आज दाखवते. तर चला मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. मी तुम्हाला सगळी भांडी दाखवायच्या आधी मला हे सांगायचं आहे की ही जी सगळी भांडी आहेत ना त्यातली सगळी मम्मीने मला दिलेली आहेत. काही आहेत जी मोजकीच आहेत, मी तुम्हाला सांगेल ती मी घेतलेली आहे. मम्मीने दिली आहेत म्हणजे लग्नामध्ये सगळी जी भांडी असतात, संसार असतो जो, तर ते नेहमी देतात आपल्याकडे. तर तसं मला सगळी भांडी जी आहेत तिने दिलेली आहे. तर ही सगळी भांडी आहेत ती मम्मीनेच दिली आहे. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला सांगते ही जी पातेली आहेत ती स्टीलची आहेत आणि मी दूध गरम करण्यासाठी वापरते. आणि हा सेट आहे पूर्ण असा, आणि मी कधी कधी ह्याच्यातसुद्धा दूध गरम करते. हे पण छान दिसतं आणि त्या कुकटॉपवरती पण बरोबर बसतं ते. आणि ही जी पातेली आहेत ती 5 का 6 त्याचा सेट आहे. एकात मी दूध गरम केलेलं आहे आणि सगळ्यात जी छोटी साईज आहे त्याच्यात मी चहा करते ते पण दाखवते. पण मी पहिले दुधासाठी काय भांडी वापरते ते दाखवते. तर ही सगळी जी आहे भांडी मी दूध गरम करण्यासाठी वापरते. कधी कधी मी त्याच्यात भातसुद्धा बनवते. आणि ही भांडी आहे जे मी चहासाठी वापरते. हे सगळ्यात छोटं पातेलं आहे. मला 1 किंवा 2च कप चहा करायचा असेल तर मी त्याच्यात करते. आणि सगळ्यात छोटं पातेलं आहे ते ह्याच्यात बघा बरोबर असं बसतं. तर हा 5 का 6चा सेट आहे. पितळेचं पातेलं ते मी घेतलेलं आहे 750 का 800ला असं काहीतरी घेतलं आहे. खूप जड आहे आणि ह्याला कलई नाही केली आहे, मला करून घ्यायची आहे. माझ्याकडे काही अजून भांडी आहेत, पातेले, कढई आहे जे मम्मीने दिले, तर त्यांची सगळ्यांची कलई मला सोबतच करायची, पण ते तसंच राहून जातं. तर त्याच्यासुद्धा मी चहा करते. कधीतरी नैवेद्याचा पदार्थ केला तर तो लगेच मी काढून घेते. हे जे आहे ते सँडविच बॉटममध्ये आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये. ह्याला असा हँडलसुद्धा दिला आहे. मी हा असा सहज होम सेंटरमधून घेतला होता. त्याच्यात मी चहाच करते आणि कधीतरी मग मॅगी पण करते. त्याच्यात चिटकत नाही त्यामुळे. आणि हे सँडविच बॉटम आहे. इथे बघा तुम्हाला मी उजव्या हाताने जी वस्तू दाखवते ना तर ती व्यवस्थित दिसत नाही आहे, कारण कॅमेरासमोर माझा पूर्ण हात येतो आहे. त्यामुळे मी डाव्या हाताने तुम्हाला ज्या काही वस्तू आहेत त्या दाखवते. आणि कुकटॉपच्या त्या साईडला बघा तुम्ही स्टँड ठेवायला मला जागा नाही आहे, त्यासाठी मी या साईडला ठेवते. आणि हा असा पूर्ण माझा हात आहे तो दिसणार, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित वस्तू दिसावं म्हणून मी डाव्या हाताने वस्तू दाखवते. आणि जेव्हा मी भाजी वगैरे करते ना तेव्हा पण मी चम्मचने भाजी वगैरे मला हलवायची असेल तर मी डाव्या हाताने हलवते, कारण कॅमेरा या साईडला असला ना तर मला व्यवस्थित दाखवता येत नाही. पूर्ण माझा हात बघा तुम्ही असा दिसतो. तर मी इथे क्लिअर केलं. तर ही चहाची आणि दुधाची भांडी आहेत माझी, स्टीलची आहेत. ह्याच्यात मी भात पण करते आणि कधीकधी मॅगीसुद्धा करते. स्टेनलेस स्टीलचं जे हँडलवाला पॅन आहे त्याच्यामध्ये. तर आता ही सगळी मी ठेवून देते आणि मी सगळी जी भांडी आहे ती तुम्हाला इथे गॅस ओट्यावरच दाखवते, कारण बाहेर मी सगळे घेऊन बसणार, तो पसारा खूप होणार आणि तुम्ही तर जाल बघून, पण मला नंतर मग जास्त काम लागणार. आणि ही एक मीडियम साईजमध्ये हंडी आहे ज्याच्यात मी दूधसुद्धा गरम करते आणि जास्त क्वांटिटीमध्ये भात करायचा असेल तर तोही करते मी. ह्याच्यात चिटकत नाही. आणि ही काही ॲल्युमिनियमची पातेली आहेत. मला माहिती आहे ॲल्युमिनियम चांगलं नाही आहे आपल्या शरीरासाठी. हे जे मोठं पातेलं आहे त्याच्यात मी नॉनव्हेज बनवते. माझी नॉनव्हेजची सगळी भांडी सेपरेट आहे आणि व्हेजची जी भांडी आहे ती सगळी सेपरेट आहे, कारण आपल्याला नैवेद्य करायचा असतो. कोणी न खाणारे पाहुणे येतात, बऱ्याच गोष्टी असतात, बाप्पा, दिवाळीचे सण वगैरे असे सगळे दिवस असतात. त्यासाठी मी नॉनव्हेजची भांडी वेगळी ठेवते. तर नॉनव्हेजसाठी माझ्याकडे फक्त 2 पातेले आहेत. त्यातला मी तुम्हाला एक दाखवला. जो पहिलावाला आहे तो मोठा पातेला आहे, तो नॉनव्हेजचा आहे, ज्याच्यात मी कधीतरी बिर्याणी किंवा ग्रेव्हीवाली भाजी करायची असेल तर ती करते. आणि हे 2 पातेले आहेत जे मीडियम साईजमध्ये आहे. हे मी जास्त वापरत नाही त्यामुळे ते खराब नाही झालेत. मी खूप कमी ॲल्युमिनियमची भांडी वापरते. ही एक छोटीशी लंगडी आहे, माझी मम्मी ह्याला लंगडी बोलते त्यामुळे मी पण लंगडीच बोलते. तर ह्याच्यात मी कधी कधी
करते थोडीफार. चटणी करायची असेल टमॅटोची कांद्याची तर ती मी करते ह्याच्यात. तर ही थोडीफार आहे ती ॲल्युमिनियमची भांडी आहेत. यापेक्षा पण मोठे माझ्याकडे पातेले आहेत ज्यात मी दिवाळीचा चिवडा वगैरे बनवते. खूप मोठ्या साईजमध्ये आहे. ती मी वरती कॅबिनेट्समध्ये ठेवलेत. आणि हे एक स्टेनलेस स्टीलमध्ये सँडविच बॉटममध्ये पातेलं आहे ज्याच्यात मी डाळीला फोडणी देते. रोजची वापरातली भांडी ही आहेत, पण ॲल्युमिनियम मी खूप कमी वापरते, नॉनव्हेजसाठीच कधीतरी वापरते. आणि हे एक दुसरं पातेलं आहे ज्याच्यात मी खीर वगैरे असेल काही बनवायचं असेल तर ते बनवते. चिकूचं नाव टाकले त्याच्यावरती. आणि स्टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत ती मी घेतलेली आहे. ह्यांची प्राईज मला आठवत नाही आहे, पण ज्यांची मला आठवेल ती मी तुम्हाला सांगेल. आणि ही जी पातेलं आहे ते पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे आणि त्याला लीडसुद्धा आहे. आणि हे जे मोठंवालं आहे ते सँडविच बॉटममध्ये आहे. तुम्ही बघू शकता. असं म्हणतात की सँडविच बॉटम हीटने हळूहळू निघतं, पण मी खूप दिवस झाले हे पातेलं वापरते, अजूनही ते निघालेलं नाही आहे. या छोट्या पातेल्यामध्ये खीर बनवते, कधीतरी थोडीशी डाळ किंवा भाजी करायची असेल तर ते करते. आणि हे जे लीड आहे ते दोन्ही पातेल्यावरती बरोबर व्यवस्थित बसतं आहे. आणि माझ्याकडे ही एक कढई आहे जी मी 2,500 का 2700ला काहीतरी घेतली होती. हे पातेलं आणि ही कढई मी सोबतच घेतलेलं आहे. आणि ह्याला हँडल आहे आणि एक लीड आहे. कढई खूप छान आहे. ही पण पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे. ह्याला सँडविच बॉटम नाही आहे. स्टेनलेस स्टील म्हणजे कसं असतं, आतमध्ये ॲल्युमिनियम आणि दोन्ही साईडने जे आहे ते स्टील असतं. तर ही कढई खूप छान आहे, मीडियम साईजमध्ये आहे. याच्यात 5-6 लोकांच्या भाज्यासुद्धा होतात आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असणार. आणि याचं हँडल जे आहे ते गरम होत नाही, आपण डायरेक्ट उचलू शकतो. तर ही कढई मला खूप आवडते आणि पटकन स्वच्छ होते. जास्त वेळ पण लागत नाही याला घासायला, पण भाज्यासुद्धा चिटकत नाही. आणि चिटकलं तरी पण थोडा वेळ पाणी टाकून ठेवलं ना तर लगेच साफ होऊन जातात. स्टेनलेस स्टीलची भांडी खूप महाग भेटतात. आता जेव्हा मला मम्मीने दिले होते तेव्हा ना हा एक प्रकारच नव्हता माहिती मला. कदाचित असेल, तिलाही माहिती नव्हता, मलाही नव्हता माहिती. त्यामुळे माझ्याकडे सगळी जी आहेत ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी आहेत जी मी जास्त वापरत नाही. ॲल्युमिनियमची, स्टेनलेस स्टीलचीच मी सध्या वापरते. आणि आता हे सगळं ठेवलं मी. आता मी दाखवते तुम्हाला चपातीसाठी मी कणिक कशात मळते. तर हे पण माझ्या मम्मीनेच मला दिलेलं आहे. तर ही एक पितळेची मोठी ताट आहे ज्यात मी भाकरी करते. जास्त प्रमाणात जर मला काही करायचं असेल चपाती वगैरे तर ते मी करते. ह्याच्यातच मी भाकरीचं पीठ आहे ते ठेवते आणि त्याच्यातच थापते. भरपूर मोठी साईज आहे. अशी माझ्याकडे अजून एक आहे या साईजमध्ये स्टीलची, जी मी वापरत नाही आहे. कॅबिनेट्समध्ये वर ठेवून दिलेत. जी भांडी मी खूप जास्त वापरत नाही ती डायरेक्ट मी वर ठेवून देते. ही एक प्लेट आहे मीडियम साईजमध्ये जी मला गावी जी आहे मूळ आयरमध्ये दिली होती. ही पण चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. आणि ही पण मी कणिक मळण्यासाठीच वापरते किंवा कधी मला काही भाज्या वगैरे धुवायच्या असेल, निवडायची असेल तेव्हा वापरते. आणि ही एक स्टीलची टोकरी आहे ज्यात मी एकदा भाजी करायचं म्हणून गॅसवरती ठेवलं होतं आणि गरम झालं आणि थोडंसं बघा तुम्ही खालच्या साईडने काळं झालेलं आहे. तर ह्याच्यात पण मी कणिक मळते रोजसाठी. आणि कधी पुऱ्या असतील तर त्या साईडला काढून ठेवते किंवा पापड असतील, काही जास्त क्वांटिटीमध्ये मला तळलेले पदार्थ ह्याच्यात काढायचे असेल तर ते काढून ठेवते मी. भाज्या असतील, फळं असतील तर ते सगळं मी ह्यांच्यामध्ये धुते. अशा माझ्याकडे 3 आहेत. एकच मी वापरायला काढली आहे. आणि पितळेची पण एक टोकरी आहे ज्यात मी कणिक मळते किंवा काही पुऱ्या असतील, सण वगैरे असेल तर तेव्हा मी हे वापरते. कणिक पण मळते मी त्याच्यात आणि भाज्या वगैरे पण धुत असते. जास्त भाज्या असले ना तर यांच्यामध्येच सगळं मी धुते. अशासुद्धा माझ्याकडे 2 आहेत. म्हणजे हे पण पितळेचे जे आहेत 3चा सेट आहे आणि स्टीलचं जे आहे ते पण 3चा सेट आहे. आणि हे जे वरती कॅबिनेट्स आहेत ना ह्याच्यात मी सगळं सामान ठेवलेलं आहे. मोठी मोठी जी तांबे पितळेची भांडी आहेत, ॲल्युमिनियमचे मोठे पातेले आहेत ते मी त्याच्यात ठेवलेत. मी कधीतरी तुम्हाला दाखवेल. आत्ता तर नाही काढते मी ते सगळं कारण मी वापरतच नाही. तर हा असा 2-2चा सेट झाला आहे. पितळेची भांडी बघा तुम्ही किती छान दिसतात. आणि बघा तुम्ही, मी 15-1 दिवस झालेत धुतले नाही आहेत, किती स्वच्छ आहेत हे. तर आता मी दाखवते तुम्हाला माझ्याकडे काही नॉनस्टिकची, लोखंडी किंवा कास्ट आयरनची जी भांडी आहेत ना ती दाखवते. नॉनस्टिकची भांडी माझ्याकडे खूप जास्त नाही आहेत, 2-3च आहेत. माझ्याकडे आधीसुद्धा नॉनस्टिक हा प्रकार नव्हता. मी कधीच नॉनस्टिकची भांडी घेतली नाहीत, पण हे 2-3 मी काय माहिती माझ्या डोक्यात आलं आणि ते मी घेऊन टाकलं. तर हे आप्पेचं पॅन आहे जे खूप दिवसापासून, खूप वर्षापासून मी वापरते. आणि हे एक जे आहे कढई आहे मोठ्या साईजमध्ये, हंडी आहे
जी की मी घेतली नाही. माझ्या पप्पाला ऑफिसमध्ये दिवाळीला गिफ्ट मिळालेलं. ह्याच्यामध्ये 3चा सेट होता हा. एक लार्ज होती, मीडियम साईज आणि एक स्मॉल साईज. तर ही मीडियम साईज मी मम्मीकडून घेतली आहे. तिने मला दिली, मग मी मागून घेतली आहे म्हणजे. आणि त्याला असं लीडसुद्धा आहे आणि हँडलसुद्धा. ही पण भांडी मी कधीतरी वापरते. ह्याच्यात मी नॉनव्हेज बनवते, अंडा भुर्जी असेल तसं काही बनवते. नॉनस्टिकचा एक तवा आहे ज्यात मी ऑमलेट बनवते किंवा फिश फ्राय असेल तर ते करते. त्यासाठी मी हा वेगळा नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. फिश फ्राय केलं ना किंवा ऑमलेट बनवलं ना तर ते चिटकतं म्हणून. तर ही 2-3च माझ्याकडे नॉनस्टिकची भांडी आहेत. आणि ही भांडी पण मी कधीतरी वापरते. म्हणजे आम्ही फिश पण कधी केलं तर 5-6 महिन्यातून एखाद वेळा, ऑमलेट केलं तर 15-1 दिवसातून एखाद वेळा असं. तर मी ही भांडी रोज नाही वापरत. नॉनव्हेज जास्त नसतं आमच्याकडे. आणि हा नॉनस्टिकचा तवा मी 1200ला घेतला होता. तर हा एक तवा सेपरेट आहे चपातीसाठी आणि ऑमलेटसाठी त्यासाठी. आणि हा एक लोखंडी तवा आहे ज्यावर मी चपाती करते, भाकरी करते आणि पराठे असतील ते करते. आणि हा एक तवा आहे जो की मी 2500ला घेतला होता. हा कास्ट आयरनचा तवा मी 2500ला घेतलेला, ज्यावर मी डोसा बनवते, उत्तप्पा, मुगाचे डोसे. तर हे सगळं मी ह्याच्यावर बनवते. हा मी फिशसाठी किंवा नॉनव्हेजसाठी वापरत नाही. फक्त तो नॉनस्टिकचा जो सेपरेट आहे तोच. तर एक आहे तो डोसासाठी, एक आहे चपाती, भाकरी, पराठ्यांसाठी आणि एक आहे ते फिश फ्राय करायचे असेल किंवा ऑमलेटसाठी. तर असेही माझ्याकडे 3 तवे आहेत. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे सुद्धा तवे आहेत 2, जे मी आधी वापरायची, चपातीला एक आणि भाकरीला एक. पण आत्ता मी कितीतरी वर्ष झाले वापरत नाही, मी तसेच ठेवून दिलेत ते. आणि हे लोखंडी तवा मी रोजच्या वापरात वापरते चपातीसाठी. आणि ही एक कढई आहे लोखंडाची ज्यात मी पोहे करते किंवा काही तळणीचे पदार्थ असतील तर ते करते मी. त्याला हँडल नाही आहे, पण उचलताना मला थोडी भीती वाटते त्याला. थंड झाल्यावरच मी त्याला उचलते. चिमट्याने वगैरे व्यवस्थित उचलता येत नाही. आणि लोखंडाच्या कढईमध्ये भाजीसुद्धा मी करते, पण लगेच काढून घेते, मी जास्त वेळ ठेवत नाही. तर ही सगळी जी आहे ती आपली ब्लॅक ब्युटी म्हणायला, तर ही काळ्या रंगाची सगळी भांडी. आणि आता मी दाखवते तुम्हाला कुकर. कुकर माझ्याकडे 4 होते, पण आता 3च आहेत. एक कुकर आहे तो मी देऊन टाकला आहे, हॉकीजचा होता. आणि हा जो ॲल्युमिनियमचा कुकर आहे तो मला मम्मीने दिला आहे. आणि मोठ्या साईजचा स्टेनलेस स्टीलचा कुकर प्रेस्टिजचा आणि छोट्या साईजचा जो कुकर आहे तो मी घेतलेला आहे. ॲल्युमिनियमचा जो कुकर आहे तो मी आधी डाळ भातासाठी वापरायची, जेव्हा माझ्याकडे हे दोन्ही कुकर नव्हते तेव्हा. पण जेव्हापासून मी हे 2 कुकर घेतले तेव्हापासून त्याच्यात मी नॉनव्हेज बनवते. मटण वगैरे भरपूर वेळ लागतो शिजण्यासाठी, त्यासाठी कधीतरी मी बनवते त्याच्यात. आणि तो मी आता वापरते फक्त नॉनव्हेजसाठी. आणि ही जी 2 कुकर आहेत ते व्हेजसाठी. आणि हा कुकर तुम्ही बघू शकता किती जड आहे. मम्मीला माझ्या माहिती नव्हतं ॲल्युमिनियमचे नुकसान, नाहीतर तिने मला ही भांडी दिलीच नसती. आत्ता सध्या स्टेनलेस स्टीलची भांडी खूप वापरतात ते लोक. तुम्हाला वाटेल किती भांडी आम्हाला डबल दाखवते नॉनव्हेज आणि व्हेजची वेगवेगळी. तर कारण आमच्याकडे न खाणारे सुद्धा खूप आहेत घरातले. आणि सण असतात आपल्याकडे, बाप्पा असतात, तर त्यासाठी मी व्हेजची भांडी वेगळीच ठेवते. मलाच ते पटत नाही नॉनव्हेजच्या भांड्यामध्येच नैवेद्य करून बाप्पांना दाखवायचं. किंवा कधी दिवाळीला, कधी बऱ्याच गोष्टी असतात, न खाणारे असतात, माळकरी लोक असतात, तर ते आपल्याकडे आल्यावर मग त्यांनासुद्धा असं त्याच भांड्यातली खाऊ घालायला बरोबर वाटत नाही त्यासाठी. आणि आधीपासूनच माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही साईडला नॉनव्हेज आणि व्हेजची भांडी वेगवेगळी ठेवली जातात. तर हे जे आहे मोठं मला कुकर 5 लिटरचं ते मी घेतलेलं आहे स्टेनलेस स्टीलचं प्रेस्टिजमध्ये. भरपूर मोठा स्पेस आहे मध्ये. ह्याच्यात मी डाळ भात बनवते आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर मला पुलाव किंवा व्हेज बिर्याणी करायची असेल तर ते करते मी ह्याच्यात. आणि हा छोटा जो कुकर आहे तो मी खूप वापरते. सकाळी मी त्याच्यातच भाजी वगैरे करते, कडधान्य असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, चणे बॉईल करा, बटाटे बॉईल करा, तर हे सगळं मी ह्याच्यात करते. हा पण प्रेस्टिजचा आहे 2 लिटरचा. कधी कधी मी ह्याच्यात खिचडीसुद्धा करते. छोटा आहे, आम्हाला तिघांना ह्याच्यात पुरतं त्यासाठी. आणि लवकर साफ होतो हा, एकदम जास्त आपल्याला जोर लावून घासावा लागत नाही, पटकन क्लीन होता. आणि हे दोन्ही कुकर जे आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत, ह्याला सँडविच बॉटम नाही आहे. त्यामुळे 5 लिटरचा जो कुकर आहे तो मी 3800ला घेतलेला. आणि हा जो छोटा आहे तो मी 2500ला घेतलेला. तर दोन्ही प्रेस्टिजचे आहेत. यावर मी डिटेलसुद्धा व्हिडिओ केला आहे जेव्हा मी घेतला होता तेव्हा. तर त्या व्हिडिओची मी लिंक देईल तुम्हाला जर बघायचं असेल तर. तर असे हे माझे 3 कुकर आहेत.
आणि तिघांचे पण आउटर लीड आहे. छोट्यामध्ये मी सांबार पण बनवते आणि 3 शिट्ट्यामध्येच व्यवस्थित सगळं शिजतं तिन्ही कुकरमध्ये. तर हे कुकरचे डबे आहेत. 2च आहेत माझ्याकडे जे मी तिन्ही कुकरमध्ये पण वापरू शकते. एक मोठ्या साईजमध्ये आहे आणि एक छोट्या साईजमध्ये, ज्यात मी डाळ भात लावायचा असेल तर ते लावते, किंवा भात आणि बटाटे बॉईल करायचे असेल किंवा काहीही असेल ना कडधान्य ते लावते. तर दुसरं दाखवते मी तुम्हाला इडली पात्र. ही एक प्लेट आहे आणि ह्याच्यात अशी एक छोटीशी प्लेट आहे ज्यात आपण ढोकळा बनवू शकतो किंवा काही स्टीम वगैरे करायचं असेल, वडी, आळूवडी, कोथिंबीर वडी, अशा बऱ्याच गोष्टी, तर त्यासाठी ती प्लेट आहे. त्याचे दोन्ही हँडल तुटलेत तर ते मी तसेच त्यात ठेवलेत. आणि हे 3 प्लेट आहेत. एकदाच आपण ह्याच्यामध्ये 12 इडली करू शकतो आणि क्वालिटी छान आहे. हँडल जे आहे ते गरम होत नाही. आणि ही जी काही भांडी आहेत ना ती वापरल्यानंतर ह्याच्यात पाणी टाकून जरा वेळ तसंच ठेवायचं आणि नंतर बघा तुम्ही पटकन स्वच्छ निघतात. तर हे एक माझ्याकडे इडलीचं पात्र आहे. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे मातीचं एकच भांडं आहे जे मी डाळीला फोडणी देते. त्याच्यात हंडी आहे ज्यात मी दहीसुद्धा लावते. पण कधीकधी ना हे ना वापरल्यानंतर व्यवस्थित सुकलं नाही तर ह्याला बुरशी लागते. थोडंसं इथे तुटलेलं आहे. हे मी 250ला काहीतरी घेतलं होतं. मीडियम साईजमध्ये आहे आणि ह्याच्यात मी डाळ बनवली आहे आणि कधीतरी पाणीपुरीचं जे तिखट पाणी आहे ते मी ह्याच्यात काढून ठेवते किंवा दही लावते. पण ह्याला बुरशी लवकर लागते. मी ह्याला धुतल्यानंतर उन्हात ठेवते म्हणजे छान सुकलं जातं. पावसाळ्यात तर मी ह्याला वापरतच नाही कारण खूप खराब बुरशी लागते. मग ते फेकून द्यावं लागणार, नाहीतर मग ॲज अ प्लांट म्हणून आपल्याला ते वापरावं लागणार. तर ही अशी एक मातीची भांडी आहे माझ्याकडे, जास्त नाही आहे, एकच आहे. आता मी तुम्हाला रोजची जी भांडी वापरते हीटसाठी ते दाखवलं. आता मी दाखवते तुम्हाला मी भाजी किंवा काही तळलेले पदार्थ असेल तर ते कशात काढते. तर हे 3 असे बाऊल आहेत, लार्ज, मीडियम आणि स्मॉल, आणि त्याला लीडसुद्धा आहे. हे पण मला मम्मीनेच दिले, ज्यात मी खूप जास्त मला भजी करायची असेल किंवा पापड असेल तर ते मी काढून ठेवते. आणि जे छोटं आहे सगळ्यात त्यात मी भाजी काढून ठेवते. किंवा कधी आपल्याला काही कडधान्ये भिजवायचे असेल तर ते मी त्याच्यात भिजत ठेवते. तर अशा पद्धतीने मी हे तिन्ही बाऊल आहेत ते यूज करते. माझ्याकडे काचेचे सुद्धा आहेत जे मी तुम्हाला दिवाळीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले. तर हे तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असणार जे मला नेहमी बघतात ते. तर असे हे 3 बाऊल आहेत आणि यांचं जे बॉटम आहे ते तांब्याचं आहे. ते पटकन स्वच्छ निघतं आपण पावडरने घासलं तरी. आणि आता मी तुम्हाला एक एकच वस्तू दाखवते. माझ्याकडे अशा प्लेट आहेत, त्या 6 आहेत, ज्यात मी कोणी गेस्ट वगैरे आलं ना तर पोहे वगैरे वाढते किंवा उपमा वगैरे वाढते. तर अशा या 6 प्लेट आहे माझ्याकडे. आणि हे जे 2 वाट्या आहेत ना त्यातली ही जी मोठी वाटी आहे त्यात मी नॉनव्हेज वाढते. आणि ही एक जी छोटी वाटी आहे त्याच्यात मी डाळ किंवा एखादी रस्स्याची भाजी असेल व्हेजमध्ये किंवा खीर असेल तर ते वाढते मी एका छोट्या वाटीमध्ये. तर छोट्या वाट्या आणि मोठ्या वाट्या अशा मी सेपरेट ठेवलेल्या आहेत नॉनव्हेज आणि व्हेजसाठी. तर मोठी जी प्लेट आहे तीही मी तुम्हाला दाखवते, ती पण माझ्याकडे वेगवेगळीच वापरते मी. आणि हे जे 2 छोटे पातेले तुम्हाला दिसत आहे ना, हे वाले एकदम क्यूट आहेत. हे माझ्या मम्मीकडे असे 4 होते तर तिच्याकडून मी मागून हे घेतलेले आहेत. तर तिने मला हे 2 दिले. आणि ह्याच्यात ना मी चिकूला लहान असताना सॅरलॅक्स म्हणा, उपमा, शिरा, डाळ भात काही असे पदार्थ असेल ना तर ते मी ह्याच्यात टाकून त्याला खाऊ घालायची आणि ते पूर्ण भरलेलं जर तो खाल्ला ना मला तरी खूप आनंद व्हायचा, खूप भारी वाटायचं. तर हे 2 पातेल्याच्या मागची ही स्टोरी आहे की हे चिकू लहान असताना मी त्याच्यासाठी हे वापरायची. आत्ता पण मी त्याच्यात भाजी वगैरे काढून ठेवते. आणि या 2 प्लेट आहेत ज्या मी तुम्हाला आधी जेव्हा घेतल्या होत्या तेव्हा दाखवल्या होत्या. यामध्ये आम्ही डोसा असेल, इडली असेल तर असे प्रकार काही असतील ना तर ते खातो. आणि ही जी मोठी प्लेट आहे ना ती आम्ही नॉनव्हेजसाठी किंवा रोजच्या वापरासाठी मी वापरते. तर ही प्लेट अशी नॉनव्हेजचा हा सेट झाला समजा, ही एक वाटी आणि ही एक मोठी प्लेट. ही जी प्लेन प्लेट आहे ती आहे व्हेजसाठी, म्हणजे हा एक सेट झाला प्लेन प्लेट आणि एक छोटी वाटीचा व्हेजसाठी, आणि तो पलीकडचा एक प्लेट आणि वाटीचा तो एक नॉनव्हेजसाठी. तर असा हा सेपरेट सेट आहे. 6 प्लेट आहेत आणि 6 त्या वाट्या आहेत, म्हणजे अर्धा डझन. आणि हे जे खाणेवाले आहेत ना ते पण मी रोजच्या वापरात वापरते. जसं काही जेवण असेल तसं, म्हणजे भांडी आहेत ना धुवायलासुद्धा कमी पडतात हे खाण्यावाले जर प्लेट वापरल्या तर.
आणि ही काही प्लेट्स आहेत जी मी भाजीवरती किंवा काही कढई असेल काही असतील त्याच्यावर मी झाकते. आणि हे जे आहे मिनी इडलीचं ते मी ॲमेझॉनवरून 200 का 250ला मागवलं होतं चिकूला स्कूलला. त्याच्यात मी काही बनवून द्यायचं असेल शॉर्ट ब्रेकला मिनी इडली वगैरे तर ते मी त्याच्यात बनवते. खूप चांगलं आहे ते. आणि काही प्लेट्स आहेत त्या ॲल्युमिनियमच्या आणि स्टीलच्या आहेत ज्या मी भाज्यांवरती झाकते. आणि हे एक आहे चाळणी स्टीलची ज्यात मी पोहे जे आहे ते धुते, भाज्या धुते. स्टीलचं फोडणी पात्र जे की तुम्ही बघा किती काळं झालं ते. स्टेनलेस स्टीलचंच आहे पण माहिती नाही हे एवढं काळं का होतं. त्याच्यात मी तुपाची किंवा तेलाची फोडणी द्यायची असेल तर तेव्हा ते मी वापरते. आणि हे एक आहे सँडविच बनवण्यासाठी. हे पण नॉनस्टिकमध्येच आहे. हे मी 1100ला का 1200ला घेतलं होतं. तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा. तर तोही व्हिडिओ मी शेअर केला होता तुमच्यासोबत. आणि माझ्याकडे 2 खलबत्ते आहेत. हा एक ॲल्युमिनियमचा आहे आणि जो पलीकडचा आहे तो पितळेचा आहे. हा ॲल्युमिनियमचा मी तिरुपतीवरून घेतला होता. माझ्याकडे जो पितळेचा आहे ना तो मी वापरत नव्हते तेव्हा. जेव्हा आम्ही आधीच्या घरी राहत होतो तिथे मी जास्त भांडी वापरायला काढली नव्हती. तेव्हा हा लपून होता. तेव्हा मी तिरुपतीलाही घेतलं होतं मला चहामध्ये आलं वगैरे ठेचून टाकण्यासाठी. आणि दुसरं सिरॅमिकचे 2 छोटे बाऊल आहेत जे मी रोज वापरत असते. ह्याच्यात पण मी भाजी वगैरे काढून ठेवते. ज्यात मी एकात काढून ठेवलं होतं तुम्हाला दाखवते. आणि त्यातली सगळी भाजी जी आहे ती संपवली चिकूने. ह्याच्यात थोडीशी भाजी काय असेल तर ती काढून ठेवते. आणि रात्री बदाम मनुके किंवा खारीक असेल ती भिजवायची असेल तर ते मी ह्याच्यात भिजवते. दुसरे म्हणजे मी कोणते कोणते कढची जे आहे ते वापरते. तर हे आहेत जे मी रोज वापरत असते. त्यातली ही खूप चांगली आहे ज्यात मी पराठे असेल चपात्या असतील भाकरी असतील तर आपण छान परतू शकतो कारण ही अशी पूर्ण फ्लॅट आहे त्यामुळे. तर ही मी काही फिशसाठी वेगळी वापरते आणि भाकरीसाठी किंवा चपात्यांसाठी अशी वेगळी. आणि ह्यातली नॉनव्हेजसाठी वेगळी आहेत आणि व्हेजसाठी वेगळी आहे. हे डाळेसाठी वगैरे आहे. आणि ही जी पिंक कलरची तुम्हाला दिसते ना तर ही खूप चांगली आहे. म्हणजे कढईला काही भाजी असेल किंवा पातेलीला तर ती सगळी आपण काढून घेऊ शकतो. त्याच्यावर सगळा जो मसाला आहे ना कढईवरचा तो निघून जातो त्याने. म्हणजे पूर्ण पुसून भाजी आपण त्यावरची काढून घेऊ शकतो त्या चम्मचने. आणि दुसरे आहे ते म्हणजे केनिफ चाकू मी कोणते वापरते तर हा एक आहे जो मी रोज वापरते. त्याला असं झिकझॅक आहे त्यामुळे त्याने कांदा किंवा टमॅटो असेल तर ते छान कापलं जातं. आणि एक मोठ्या साईजमध्ये आहे त्याने मी कधीतरी नॉनव्हेजचे पीस कधी मोठे असले ना तर ते कापते. आणि हा एक जो ऑरेंज कलरचा आहे तो मी असाच घेतला होता. मी बऱ्याचदा स्टॉलवरती बघितला आहे त्याने कांदा वगैरे कापला जातो त्यासाठी मी तो घेतला होता पण तोही छान आहे. दुसरं म्हणजे चॉपिंग बोर्ड माझ्याकडे फक्त 2 आहे. त्याच्या आधी पण मी बरेच वापरलेत. वुडनचे लवकर खराब होतात. आणि हा एक मोठ्या साईजमध्ये आहे जो मी होम सेंटरमधून 750ला काहीतरी घेतला होता. आणि जो छोटा आहे तो मी आयक्यामधून घेतलेला. त्याची प्राईज मला आठवत नाही आहे पण ह्यांना मी कधी कधी ऑइलिंगसुद्धा करते. ऑइल लावायचं आणि उन्हात ठेवायचं. रोजसाठी मी हा छोटा चॉपिंग बोर्ड वापरते. आणि जो मोठा आहे ना तो कधीतरी वापरते जास्त क्वांटिटीमध्ये मला भाज्या वगैरे कापायच्या असतील कॅबेज वगैरे म्हणा किंवा काही असं तर तेव्हा मी ते वापरते. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे ऑइलसाठी कोणत्या बॉटल्स आहेत. तर ही जी मोठी बॉटल आहे तशा माझ्याकडे 2 आहेत ज्या मी ॲमेझॉनवरून मागवलेल्या. आणि एक मी मंदिरामध्ये वापरते आणि एकात मी रोजच्या वापराचं तेल ठेवते. आणि ही एक स्प्रे बॉटल आहे. कमी तेलामध्ये जेवण बनवायचं असेल तेव्हा मी ही बॉटल वापरते. ही मी होम सेंटरमधून घेतली आहे. आणि दुसरी एक काचेची आहे त्यात मी तूप काढून ठेवते पण सध्या संपला आहे त्यामुळे मी तसंच त्याला रिकामं ठेवले. आणि छोटी जी स्टील डबी आहे त्याच्यामध्ये मी चपातीसाठी तेल काढून ठेवते. तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आहेत. काही राहिलं असेल तर मला नक्की सांगा. आणि काही लिंक वगैरे असेल ॲमेझॉनच्या त्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर इथे सगळे मी माझे तेल किंवा तूप असेल ते ठेवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.